नमस्कार, मी महेश केतमाळस, साई मशिनरी मिरजगाव. तर साई मशिनरी मिरजगावमध्ये आत्ता आपण पॅनेसर G60 हे मॉडेल पाहत आहोत. हे सध्या सगळ्यात मार्केटमध्ये ह्या मॉडेलनी म्हणजे धूम गाजवलेली. हे मॉडेलचं वैशिष्ट्य असं आहे की महाराष्ट्राच्या आपल्या रस्त्यांचा विचार करून आणि महाराष्ट्राचे जे क्षेत्र आहेत आपले, की बऱ्याच वेळेस आपल्याकडे क्षेत्रांची लांबी रुंदी कमी आहे, तर त्यासाठी सुटेबल असं मॉडेल निघालेलं आहे पॅनेसर G60. पॅनेसर G60 हे जे मॉडेल आहे याला 74 HP इंजिन येतं विदाऊट युरियावालं, आणि ह्याला 8.5 8.5 फुटाचा कटर बार येतो. ह्या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की 8.5 फुटाचा कटर बार असल्यामुळे ना कमी जागेमध्ये हे मशीन वळतं. म्हणजे कमी जागेमध्ये हे मशीनचं टर्न होतं आहे. रस्ता छोटा असतो त्यातून हे मशीन आरामशीर चालतं आहे. सिंगल ऑपरेटरवर हे मशीन हँडल करू शकतो आपण. म्हणजे याला मॅनपॉवर खूप कमी लागते, मेंटेनन्स पण कमी होतो. ह्या मशीनचं सगळ्यात भारी वैशिष्ट्य म्हणजे ना मशीनची हाईट कमी केलेली आहे. वरून फायबर टप टाकलेला आहे आणि हाईट कमी केलेली. त्याचा एक फायदा असा होतो की जो शेतामध्ये जो तार असतात आपल्या, ते तार लागणार नाहीत, त्यामुळं काही धोका होणार नाही. याची पूर्णपणे आपल्याला सेफ्टी फीचर झालेत की हे जी हाईट कमी झालेली. 2 नंबर हे मशीन पलटी होऊ शकत नाहीत. हाईट कमी झाल्यामुळे हे मशीन पलटी होणार नाही, तुमचं आरामशीर चालू शकतात. आपल्या महाराष्ट्रातला जो JCB ऑपरेटर आहे हे मशीन फक्त 10 ते 15 मिनिटात चालवायला शिकू शकतो. एवढं सुटसुटीत हे मॉडेल आहे. ह्या मशीनमध्ये जे टायरची दोन्ही टायरची जी रुंदी आहे ती 7.5 फूट आहे बघा. 7.5 फूट असल्यामुळे आपल्या ट्रॅक्टरच्या चाकारीवर हे मशीन आरामशीर चालतं आहे. 15-9-28 ही याची टायरची साईज आहे. सगळ्यात जबरदस्त म्हणजे ह्या मशीनला डबल थ्रेशर दिलेला आहे. पुढं एक थ्रेशर दिलेला आहे आणि इथं ॲक्सल फ्लो मॉडेलचा ह्या ठिकाणी एक थ्रेशर दिलेला आहे. डबल थ्रेशरमध्ये हे मशीन बनतं. थ्रेशरचे RPM चेक करण्यासाठी वरती पूर्ण याचा डाटा येतो. RPM किती, थ्रेशरचे RPM किती आहेत हे वरच्या बाजूला येतं. त्यानंतर ह्याचा टूल बॉक्स आहे. पुली याला पूर्णपणे इंडियन मॉडेलच्या पुली आहेत, ज्या आपल्या मोठ्या हार्वेस्टरला पुल्या बसतात त्याच हार्वेस्टरच्या पुल्या याला दिलेल्या आहेत. ह्या ठिकाणी आपण भुसापेटी पण आहे ना, भुसापेटी अटॅच करू शकतो. ह्या मशीनचं जे मटेरियल आहे ना हे 3 भागात डायव्हर्ट होतं. जो गाडी कचरा असतो तो लेफ्ट साईडला ॲक्सेल फ्लोमधून जातो. ह्या ठिकाणी जो भुसा आहे आपला, तो भुसा ह्या ठिकाणी कलेक्ट होतो, जो चांगल्या क्वालिटीचा भुसा आहे बारीक तो. आणि जे काडी नाकानं असते ना आपली, ते रिटर्न ह्या एलिव्हेटर मार्फत आहे ना ह्या ठिकाणी पुन्हा थ्रेशरमध्ये ते एंट्री करतं. हे थ्रेशरमध्ये एंट्री करतं आहे. थ्रेशरमध्ये एंट्री केल्यामुळे ना ते पुन्हा एकदा चुरायचं काम करतं आहे. याच्या अगोदर जेवढे पण तुम्ही हार्वेस्टर बघता ना, तर त्याचे एलिव्हेटरमधून जो काडी कचरा आकान जे आहे ना ते चाळणीवर टाकलं जातं. चाळणीवर टाकल्यामुळं त्याचा काही एवढा बेनिफिट होत नाही, पण ते थ्रेशरमध्ये टाकल्यामुळं ह्याचं पुन्हा एकदा चुरायचं काम होतं आणि 1 नंबर क्वालिटीचं माल ह्याच्यातून भेटतो आहे आपल्याला. पॅनेसर G60 हे जे मॉडेल आहे हे खूप महाराष्ट्राच्या आपल्या रस्त्यांच्या हिशोबाने, ऑपरेट सिस्टीमच्या हिशोबाने हे खूप चांगलं मॉडेल आहे. पॅनेसर G60वर सध्या MahaDBT पोर्टलनुसार ज्यांचे लकी ड्रॉमध्ये नाव आहे MahaDBTच्या पोर्टलच्या, त्यांना 8 लाख रुपये सबसिडी आहे ह्या मशीनवर. आणि ह्या मशीनवर आपल्याकडं बऱ्यापैकी भरपूर साऱ्या फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे. HDFC बँक, SBI बँक, ॲक्सिस फायनान्स, महिंद्रा फायनान्स, चोला फायनान्स, अशा भरपूर साऱ्या फायनान्सची आपल्याकडे ह्याच्यावर सुविधा उपलब्ध आहे. तर ज्यांना कुणाला पॅनेसर G60 हे मॉडेल बुकिंग करायचं आहे त्यांनी साई मशिनरी मिरजगाव येथे संपर्क साधा. आमचा मोबाईल नंबर आहे 74 15 04 80 80. धन्यवाद.